भाकरीला गेली. पळत पळत आली मैत्रिणींनो. आता बरोबर 5 वाजून 11 मिनटं झाल्यात त्या. आणि आता लगेच पॅकिंगला लागायचं. ताट मावशीपाशीच ठेवून आली मी. मावशीला म्हणलं तू जर मला उशीर झाला तर मग हे कर. पीठ लागले ना. सगळी साडी माझी पांढरी झाली आहे. पटकन आली. आता पटकन पॅकिंग करायची पटापटा पटापटा पटा, जेवढी उरकन तेवढी, आणि परत जायचं. कार्यक्रम असल्यावर अशी धांदल पण उडती माहिती आहे का. लगेच आली. छकुली छकुली काय पाहिजे तुला बाळा? काय पते तिला काय पाहिजे बघ. माझ्या मागं नको येऊ, मी तिकडे चालली प्लॅन मध्ये. बाळाला माझे दे ग. आता काय करावं? होय बाय माझं बाळ ते पते. आता काय करावं बाई, काय खायचंय काय माहिती. मी ही लाडू घेऊन चालली आहे पॅकिंग करायला. काय तिला पाहिजेत बघते मैत्रिणी. एकच मिनिट. चल काय चल, कुठे जायचं माझ्या वासराला? चल ये. का ग तिला तू वरडायला लावलंयस? खाऊ दिला नाहीस म्हणून खा. माझं बाळ बी लय टोलायचं आहे. कामच सुसाना मला. लय लोट झाला की मग येत रडाय. लय पागळी आमची मनीषा. मी काय केला पागळापणा? तर लय काम झालं की रडती. हॅलो हॅलो भाऊ काय पाठवायचंय व तुम्ही? म्हणजे कांदा लसूण पाठवायचंय, रेगुलर मसाला पाठवायचंय का काय टाकायचंय? तर मिरची झाले 50 जास्त आहे. रेगुलर मसाल्याला 450 पाठ. नानींचं चाललंय मिरची तिथलं काढायचं. नाहीला कांदा लसूण टाकू का तुम्हाला? आपला रेगुलर टाकू. आणि तिकडे रुबील बसवायचं आता मिरची नीट करायला. बरं कांदा नुसती कटपूर खाते. हो तुझी केसांना काय झालं? हो राखतात तेवढ्या पॅकिंग केल्या मैत्रिणींनो. निघाले आता. 6:15 वाजलं ते त्या. इथं फोन चार्जिंगला लावते आणि चालली मी बाळा. आली जाऊन. छकुली बसली इथं. आता ही दरवाजे कवर लावून घ्यायचं, त्यामुळं हा उघडाच राहतोय. असू द्या. ताईसाहेबांनी मला कमेंट केली ती अका ते दरवाजा लावायला लावत जा. आता ह्या साडीला काही ब्लाऊज शिवला नाही मी अजून. जाऊ द्या. इथं जायचंय वस्ती. मैत्रिणीने ज्यावेळेस हे असं माझ्या कपाळाला इतकं कुकू लावलेलं असतं का नाही कपाळाला, त्यावेळेस मला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो माहिती आहे का? मी असं ताट घेऊन गेलेले असले का नाही कुठं, आणि हे असं माझं कपाळ गच्च भरलेलं असलं का नाही कुंकाने, की मग मला लय भारी वाटतं. इतकं भारी ना की लय भारी. कोणाचा आनंद कशात आणि कोणाचा आनंद कशात. मला कवड्याच्या माळा घातल्या का नाही आणि असं कपाळाला कुकू लावलं ना की असं वाटतं माझ्याकडं सगळ्यात मोठं दागिना आहे. म्हणजे आपण म्हणतो का नाही की असं सगळ्यात श्रीमंत झाल्यासारखं वाटतं मला. तुळजापूरच्या याच्या माळा घातल्या ना गळ्यात आणि कवड्याच्या माळा. मला आजच नाही म्हणजे मला जसं काय म्हणतात ना आवड निर्माण झाली का नाही तसं तेव्हापासून मला लई छान वाटतं देवाचं घातल्यावरती. मला लई सुंदर दिसते. आता माझा चेहरा बघा, मी आली आता 9:30 वाजत येतो पण माझा चेहरा मला लई फुलल्यासारखा दिसतो या. बघू शकता. भारी लय देवाचा ह्याचा नाद आहे. पण काय होतं माहिती आहे का, ही परपंचाच्या नादातनं ते नाद लागलाय पण चांगला आहे, पण ही परपंचातनं ती वेळ काढावा लागतो ना. असं सोपं नसतं ना ग सगळं मैत्रिणींना. असं दे चलाय पते. किचन वगैरे सगळं आवरून भांडी बिंडी घासून मैत्रिणीनं हितलं सगळं आवरून बाहेरचं सगळं आवरून इकडं ताईंना आणि आत्ता आल्या तर इथं 10:30चा टायमिंग आहे त्यांचा. एक 5-10 मिनटं झालं आलेल्या. हे ऑर्डरी सगळे चेक करून ताईंकडे अजून ऑर्डरी चेक करायला दिल्या तर इथं स्वयंपाक करायचा आहे. काय गणेशला नाही मारला तो तिथं हाया बायांपाशी जा. कधी अगं कुत्र्याला बी हाणतं माणूस, पोरांनाच कसं हाणन सारखं. कधी आमची पेपरला चालली आहे.
ती पार्सल घेऊन जाळा बाळा बारामतीचं. हो फोन कर मला. इकडं आमच्या मोनावनी मिरच्या नीट करते. मिरच्या दाखवायच्या राहिल्यात मैत्रिणींना तुम्हाला. कुठे तेजा मिरची मोना मैत्रिणींनो, ही तेजा मिरची बघू शकता. आता ही मावशीची काश्मीरीचं पोतं कवा नीट व्हायचं. मावशी यायची आज आमची यायची की. हे अशा सुंदर मिरच्या दिसते त्या. नीट करायच्या आधी अशा दिसते त्या आणि नीट केल्या अशा सुंदर दिसते त्या. आणि असं सुंदर घामेला बी घेतलंय बघा आमचं ह्याचं कशाचं लाडूचं. आता हे धण्याचं पोतं राहिले आतमध्ये न्यायचं आणि खोबऱ्याचं ते आता नेतो. पण जरा आतलं थोडंसं आवरायचं आहे. इथलं सगळं धुवून वगैरे काढलं. ह्या येस तोपर्यंत किती काम असतं मला. आज माझ्या हाताला हात नाही सकाळ धरणं. माणसाला वाटण काय काम करते. ही सगळं आवरलं. सगळं दुरोळा बिरोळा फपुटा सगळा ह्यो काढला. सगळ्याच्या पाया पड. तिकडं आमच्या नानींनी तवर कढई घासून घेतली. आता नानी काय तळायचंय. खोबरं. हा आणि आम्ही मैत्रिणींनो तेल जरी महागलेलं असलं काय जरी झालेलं असलं तरी आम्ही सूर्यफूल तेलच वापरतो. असं नाही की आम्ही काही पण वापरतोय. सूर्यफूल तेलच वापरतो. आणि काय रे मागाशी म्हणत होतास माझ्याकडे तसलं. मावशी नाही आली. गौरी आली. गौरी मावशी नाही आली. उन्हाच्या आधी घर बसल्यात बाया नीट करायला. इकडं हे नीट केलेल्या सगळ्यांच्या मिरच्या मापायच्या ते त्या. ह्याला कधी कुठं कुठं देठ राहते ती नका ठुत जा ग बायांनो. हो का हे असं देठ राहते इथं. हे असं नाही ठेवायचं देठ. नाही ठेवायचा एक सुद्धा. आकाश देठ आहे व होत हे पिशवीत होत. ती काय होतं ह्या इकडं ही केलंय खोबरं तळायचं या. खोबरं तळायसाठी नानींनी कढई तापाय ठुली घासून. इकडं सूर्यफूल तेल बघा. तेल आता झालंय जवळजवळ 200 रुपये किलो. तरी पण आम्ही सूर्यफूल तेलच वापरतोय. फोन कर बाय. राडा आवरावंच लागतो होय. आता बायांनी तसाच राडा ठुलता रात्री आल्यावरती तिकडून मी आवारला. हां इकडं सौद्याचं सामान कुठून झालंय आता ते हे करायचं आहे. आज जरा इथलं आवरायचं आहे. आता काय करता होय. ही काश्मीरी मिरची पावडर काल लागते तेवढीच केली आणि बाकीची भरली. केली म्हणजे कुठली या पण दुमलायची राहिली होती. ही पार्सल इथं ठेवली हो का. ही का अजून ॲड्रेस ठेवलं तर इथं. इथं अजून ॲड्रेस ठेवलं तर इथं. नानीला म्हणलं उन्हाच्या आधी खोबरं तळून घ्या. परत उन्हाचं नाही व तळू वाटत लय पोळतं.